बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आज आपण आणखी एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे इंडस्ट्रीमध्ये कोरिओग्राफर ओळखले जातात। सचिन गजमल। नमस्कार। नमस्कार सचिन, सध्या काय चालू आहे सध्याच्या दिवसात? सध्या माझं स्वामी दरबार म्हणून एक नाटक चालू आहे। कम्प्लीट स्वामींचा अनुभूती या सगळ्या गोष्टींवर आहे। त्याच्यामध्ये डान्स आहे, भक्तांचे अनुभव आहेत, म्हणजे दादरचा मठ म्हणा, म्हणजे जेवढे मुंबईतले मठ आहेत त्या मठाचे जे पदाधिकारी वगैरे आहेत किंवा जेवढे सेलिब्रिटी आहेत जे स्वामी भक्त आहेत त्यांचे अनुभव, त्यांना आलेल्या किंवा मिळालेली अनुभूती याचा एक प्रत्यक्ष प्रेक्षकांना मिळणारा अनुभव हा आम्ही थोडासा नाटकाचा प्रकार केलाय आणि त्यात मध्ये विरंगुळा म्हणून डान्स प्रतिक्रिया बोलके लोक फार रिएक्ट होत असतात। हो भरपूर, म्हणजे अगदी कधी कधी आम्हाला थोडंसं टेन्शन येते की आता टाइम फार किती जातोय, आपला ठराविक मिळालेला वेळ असतो 1-2.5 तासाचा, त्याच्यामध्ये नाटक बसतंय नाही, ते असं खूप टेन्शन असतं। मग पुढे पुढे तर लोकांना थांबवायला लागतं की एवढे स्वामींचे अनुभव आहेत की थांबू पण शकत नाही, त्यांना ते भावनिक आहे। तुम्ही सिरियल सिनेमा केलाच आहे, तुम्ही या इंडस्ट्रीत कसे का वळला? म्हणजे हे करावंसं का वाटलं, डान्सच का करावंसं वाटलं? 1988 सालामध्ये ऍक्सिडेंटली मी या क्षेत्रात आलो। कसं काय? मुळात SSC नापास झाल्याच्या नंतर ठरलेला पण आहे आपण परळ लालबागची मुलं म्हणजे काय, अभ्यास केला तर केला, नाही तर त्यावेळी तो असं पण नव्हतं की पुढे शिक मोठा हो, गजनी कामगाराचा मुलगा म्हटल्याच्या नंतर काय जेवढं ते शिकेल आणि मुळात इंटरेस्ट नाही आपल्याला त्याच्यामध्ये। तर पेपरात जाहिरात आली होती शाहीर साबळे पार्टी, अच्छा नर्तक पाहिजे, बरोबर, नर्तक पाहिजेत म्हणून मग त्यात गंध का नव्हता। बहीण म्हणाले की प्रयत्न तर कर, फॉर्म भर जा। अरे वा, तिनेच फॉर्म भरला, इंटरव्ह्यूला गेलो, तिथे सिलेक्ट झालो। जवळजवळ आम्ही 200 जण इंटरव्ह्यूला होतो त्यावेळी। अरे बापरे। त्या 200 जणांमध्ये माझ्या बॅचला मी होतो, संतोष पवार होता, अरे वा, अरुण कदम, अरुण पाचुपते, अरे वा, त्याच्यानंतर केदार शिंदे स्वतः, अशी आमची 5-6 जणांची टीम फिक्स झाली। हो ना। त्या 5-6 जणांमध्ये 81 पासून आम्ही शोज, त्याच्यानंतर मॉरिशस शोज, दिल्ली, मद्रास, लोकधारा, महाराष्ट्र लोकधारा हा प्रॉपर जेव्हा दूरदर्शनला आला त्यात तुम्ही होता? त्याच्या आधी ते आमच्या आधी झालं, म्हणजे 88 ते झाल्याच्या नंतर मग 88च्या बॅचला मी जॉईन झालो। आमच्या आधीची बॅच प्रदीप। तुमच्या डान्सचं अंग होतं पहिल्यापासून की असं ताशा वाजला की अंगात थरथरायचं, एवढंच डान्स माहिती नाही। लालबाग म्हटल्यानंतर डान्स मुळात यायलाच पाहिजे, डान्सचा काही गंध नाही की ऑफिशियली बाबा कुठचे ग्रुप असतात किंवा काय असतं, असं काही गंध नाही। मला ताशावर नाचता येतं, पाय टाकला आणि अंगात। सिनेमाकडे वळलात मग? सिनेमा मी 3 केले। कोणते कोणते? सुरुवातीला घराबाहेर संजय सुरकरांचा, त्याच्यानंतर राजू पिक्चर केला। अरे वा, आणि कांचन नायकांचं, हा बायकोवाली बदलून हे 3 पिक्चर केले। बायकोवाली बदलून यांचा होता प्रसाद सुरदेव त्यांचा होता, सिकंदर सर आणि केदार वगैरे आम्ही एकत्र, ते 3 पिक्चर केले होते। तर आम्हाला घराबाहेरच्या याला मी आणि चारुदेव साबळे बच्चन होतो, बरं, तर त्यावेळी आम्हाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला। पण नंतर काय झालं की शेवटी कसं आपलं मिडल क्लास फॅमिलीतले लोक आपण जॉब कंपल्सरी पाहिजे, घरातनं पहिली अट की नोकरी करत असणार तर पुढे जा, तर कमाई कर, पहिला जॉब पाहिजे आणि मग कुठेतरी बंधन यायला। मग झालं काय की संतोष पवार आणायचे बरोबर होताच, त्याचं पहिलं यदाकथित नाटक, त्याच्या आधी आम्ही आपला संतोष ज्या ट्रॅकनी एकांकिकेला घुसला, मला थोडस ऍक्टिंगचं वगैरे आवड असल्या कारणाने मी असं वाद्यवृंदाकडे जास्त वळलो नाही, मी ड्रामा सेक्शन मधनं डान्स बसवला सोबत, आणि तिथून संतोष पवारची सगळीच नाटक, ते सगळं तुम्ही यदाकथित पासून जोडगोळी, त्यावेळी आमची ती टीम होती कम्प्लीट। पहिलं नाटक आम्ही आपलातून म्हणून केलं होतं, पण ते जास्त नाही, खूप नाटक तो प्रयोग पाहिला होता। हा, त्याच्यानंतर यदाकथित जोड करला, बरोबर, तो आपलातून झाला, प्रश्नच नाही खूप। आणि मग मी काय म्हणतो, सिनेमातून आता म्हणजे आता बघा सिनेमा बदलतो, पूर्वीचा आणि आताचा, बरोबर, काय फरक वाटतो तुम्हाला? फरक म्हणण्याचं ते आता सगळं मेकॅनिकल झालं, बरोबर, म्हणजे आता आपण ज्या पूर्वी ज्या पद्धतीने काम करायचे डिव्होशनली सर्व एकत्र, म्हणजे आपलं त्याच्या मागे काही हेतू नसायचं किंवा मी एकदम, मला फक्त त्यातनं आनंद मिळतोय, एक फ्रेंड सर्कल, आणि ह्या पद्धतीने आपण मजा करायला म्हणून एक ग्रुप मध्ये आणि एका क्षेत्रामध्ये वावरत होतो। आता ते नाही झालं, आता काय झालंय की आता प्रत्येक जणांना एक काहीतरी मोटिव्ह ठेवतो आणि हात घुसतो, आणि कसं होतंय आज काल उभा राहिलेला मुलगा आपण आज म्हणतोय की पेमेंट किती देणार, पहिलं असं नव्हतं। म्हणजे आजच्या घडीला आम्ही सुद्धा म्हणजे फुकट काम करायला सुद्धा तयार असतो, बरोबर, जी जुनी लोक आहेत जुनी फुकट म्हटलं तरी एक कला म्हणून जोपासतात, बरोबर, पण आता ते राहिलेलं नाही, कारण प्रत्येकाला कळाले पाकिट विचारतात, पहिलं पाकिट विचारतात, आणि
ते आपल्या याचं नसतं, ते त्यांच्या याचं असतं की आम्हाला एवढं पाकिट घेणार तरच मी काम करतो. पण म्हणजे तुमचं चॉईस नाही, त्यांनी चॉईस आहे. चॉईस तो फरक झाला. पण सिनेमात तेव्हा काम करताना म्हणजे तुम्ही डान्स वेगवेगळ्या ह्याच्यात बसून आवडता नट कोणता डान्सच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही एवढी जी कामं केली त्या संदर्भात? डान्स म्हणायला गेलं तर आवडतं माझ्या हाताकडे आले आतापर्यंत. मी ज्या पिक्चर मध्ये ते त्यावेळी आपला पुष्कर जोग आला होता, त्यावेळी तो लहान होता. खूप अप्रतिम डान्सर आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. त्यामुळे वेगळं काय करायची गरज लागली. त्याच्यानंतर संजय सुरकरच्या वेळी घराबाहेर पिक्चर केला होता, किशोर कदम स्वतः त्याच्या होते, सोनाली कुलकर्णी होता त्या, आणि एक लीड आर्टिस्ट होती, नाव माहित नाही मला. कशामध्ये? घराबाहेर मध्ये ती होती ना, हिंदीवाली होती ना ते. हा, हिंदीवर त्याची बंगाली ते कश्मीर नाही, कश्मीर छान आहे, काय वेगळंच नाव आहे. त्यांच्यावरती गाणं चित्रित झालं होतं. बरोबर. आणि डान्सर प्रॉपर होतो, त्याच्यामुळे प्रश्न झाला नाही. वेगळं असं काही आपल्याला ताण देऊन करायला असं काही नव्हतं, म्हणजे सहज इझिली. अशी एखादी हिरो हिरोईन की जे शिकवायला जड गेले यार थोडस, म्हणजे मे बी कसं असतं माहितीये, कोरिओग्राफरचं काम मुळात असं असतं की समोरच्याला येतंय नाही येतं हा भाग वेगळा आहे. मला काय येतंय किंवा मला त्याच्याकडनं काय काढायचंय हा पहिला फंट डोक्यात ठेवायला. त्याला काढून कसं काय घेतात? त्याला येत नसलं ना तरी त्याच्या अंगाने आपल्याला त्याची स्टाईल पहिली कॅरी करायला. बरोबर. तो काय स्टाईलने वावरतोय, काय स्टाईलने पाय हलवतोय, आणि त्याला हे शोभेल का, हे बरं वाटेल का, किंवा मी देतोय म्हणून ते नको. त्याला दिल्यानंतर ते चांगलं वाटणार पाहिजे, कारण ते 4 लोकांना ते फिजिकल दिसायला चांगलं वाटलं. आता ते 4 लोकांमध्ये जर चांगलं दिसणार असेल ना, आणि मी मुळात काम करताना कसं करतो की फ्रेम बघ, जर फ्रेम प्रॉपर असेल ना, फ्रेम समोरच्याला आवडणार असेल तर ती फ्रेम चांगली वाटली तर अर्थ आहे. मला वाटतंय म्हणून मी कोरिओग्राफी करीन आणि मग मला वाटतंय म्हणून मी काहीतरी लायवेश करेन असं मी मुळात करत नाही. फक्त मी फ्रेम बघतो आणि काम. दुसरा कसा अनुभव, जसा शम्मी कपूर. शम्मी कपूरांचा एक अनुभव वेगळा होता, ते तुम्ही दाखवायचे. बरोबर. कोरिओग्राफरने डान्स सांगितला, बरोबर, की तो डान्स कोरिओग्राफर करून दाखवायचा. बरोबर. ते झालं की शम्मी कपूर सांगायचं झालं तुझं. बरोबर. आता मी डान्स करतो ते शूट करतो. बरोबर. असा अनुभव कधी कुठच्या नटाच्या बाबतीत आला? असे बरेच जण आले, म्हणजे भाऊ कदमला पण शिकवलंय. अच्छा. यदागायची टीम तुम्ही सगळीच बघितली, चौगुलेपासून वगैरे सगळे म्हणजे ह्यांना फक्त माझी स्टाईल मला काढायची आहे ना. बरोबर. तर मी फक्त हे असं करा की तुमच्या स्टाईलने तुम्ही करा, मी फक्त तुम्हाला ग्राफ करून देतो. बरोबर. कसं आहे, हे आर्टिस्ट असतात, हे डान्सर नसतात. वाद्यवृंदाला गेलो तर मी डान्सर म्हणून त्यांच्याकडे चाबूक करू शकतो. बरोबर. पण जिथे आर्टिस्ट येतात ना तिथे त्यांच्यावर लिमिटेशन, त्यांना ते नाचून परत अभिनय करणं, तर ते कसं असतं ते सगळं अडचण तुम्ही समजू शकता काय अडचणी. तर चाललंय बाबा मला हा ग्राफ पाहिजे, मला ह्या जागा पाहिजे, ह्या जागेवर मला असं कर, असं कर, फक्त मला फ्रेंड सांग. तुम्ही सोपं करून देतो, त्यालाही ते बरोबर, त्यांनाही त्रास नको आणि इतर लोकांना त्रास. तुमचा आवडता नट कोणता याच्या बाबतीतला? खूप म्हणजे असं सांगितलं तो खूप चांगलं केलं त्यांनी. नाही सगळेच आहेत. संतोष पवार तो आहे, प्रश्नच येत नाही. कारण कसं आहे, तो ऍक्च्युली कसं आम्ही तेव्हापासून डान्सर म्हणून तिकडे आलो. बरोबर. डान्सर म्हणून. त्याच्यानंतर बाबांच्या टीम पासून तो आहे. हो, अगदी शाहीर साहेबांच्या टीम पासून आम्ही डान्सर म्हणून इन झालो. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा इंडस्ट्रीत म्हणायला गेला तर सिद्धार्थ वगैरे आहे. सिद्धार्थ जाधव खूप डेव्हलप केलं स्वतःला डेव्हलप केलं. म्हणजे मुळात असं डेव्हलप होत राहिलं पाहिजे. इव्हन मकरंद पुढेही माझ्या वाट्याला आल्याच्या नंतर त्यालाही दाखवताना तसंच असतं की असं कर आणि मोकळा. म्हणजे तुम्हाला असं कधी अनुभव आलाय की तुम्हाला असं खूप काहीतरी सिनेमात लॅविश करायचंय पण निर्मात्याने सांगितलं यार बजेट नाही, प्रॉब्लेम, असं काय, असं काही विशेष होतं? असं होतं. किस्सा असा नाहीये, कारण मी फारच सिनेमे कमी केले. ज्यावेळी केले ते असे हो म्हणून एखाद दुसरा केला. तिन्ही मोठे सिनेमे शाहरुख साबळे वाचन बरोबर होता, त्यांच्याबरोबरच काम केली. बरोबर. आपल्या मराठीचा प्रॉब्लेमच तो होतो की पहिला मुळात प्रश्न येतो तो बजेटचा. त्यामुळे डोक्यात असून सुद्धा करता येत नाही. कारण माझ्या डोक्यात राजू पिक्चरच्या वेळेस होतं, मला 4 फ्रेम करायच्या होत्या 4 लाईनच्या, पण त्यांनी सुचवल्या पण त्या समोरून नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला मग व्हिज्युअल करता येत नाही. मग असं चल जाऊ दे, 1 लाईन अख्खी एका ह्याच्यात उडून टाक असं होतं. वन शॉट मग कशाला विचार करा असं पण येतो ना. मग आपण विचार करतो, क्रिएटिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो. कंप्लेंट दाबली जाते तुमची. मुळात दाबायला नाही पाहिजे. तुम्ही मोकळा सोडा ना. मग बघा आम्ही बरोबर प्रत्येक कोरिओग्राफरला ही संधी द्यायलाच पाहिजे. आता हे साऊथचे सिनेमे बघता किंवा हिंदी सिनेमा, आता जो हिंदीमध्ये साऊथ वाल्याने जो डान्सचा फॉर्मॅट आणलाय, कॉस्ट्युम बिस्ट्यूम, म्हणजे प्रत्येक गाण्याला 1 ते 1.5 कोटी खर्च करतात किमान. गाण्या 6 गाणी असेल तेवढा खर्च.
तर त्याच्यात तसं असं काही बघताना तुम्हाला काय होतं, काय विचार करा ना, हिंदी साऊथ 3-3 महिने शूट करतात एका गाण्याचं. बरोबर, क्या बात. आणि आपल्या इथे फक्त 2 दिवसात गाणं उडवा, एका रात्री गाणं उडवा असं कंडिशन असते. विचार करा काय विचार करून काम करणार. तुम्हाला असं नाही वाटत की आपल्या मराठीमध्ये गाण्याला आणि डान्सला विशेष महत्व नाही देतो? नाहीच देतो. हा माझा पहिल्यापासून पॉइंट आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात वगैरे. माझी खंत सांगतो तुम्हाला, आता नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा कोरिओग्राफीला वाव नाही. बरोबर. म्हणजे मी जर 88 पासून म्हणजे संतोष पवार पासून यदागाईत पासून यदागाईच्या लिस्ट मध्ये पण माझं नाव नाही. म्हणजे ही खंत आहे की मग काम करून आपल्याला जर काही मिळणार नसेल मग ते कुठेतरी राहताना सहल असते. गिनीज बुकात गेले ना यदागाई, आणि कोरिओग्राफरचं नाव नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा विभाग असा आहे नाटकाचा जिकडे सगळी पारितोषिक आहे पण डान्स कोरिओग्राफरला पारितोषिक नाही. तुम्हाला ते जर गरजेचं आहे ना संगीतामध्ये, ग्रेट धरलं जात नाही ते डिपार्टमेंट. मला हेच म्हणायचंय. मग ते विभाग काढा ना, बनवा ना तुम्ही. तो मेहनत करतो ना. तुम्हाला माहिती याच्यावरून एक असा अनुभव सांगतो. जेव्हा फिल्मफेअर सुरू झालं ना, फिल्मफेअर अवॉर्ड, तेव्हा सुरुवातीला डिरेक्टर हे होतं, गायकाला अवॉर्ड नव्हते. बरोबर. तेव्हा लताबाईने सरळ सांगितलं की जर गायकाला अवॉर्ड नसेल, संगीतकाराला अवॉर्ड नसेल, संगीतकारालाच गायकाला नसेल तर मला त्याच्या अवॉर्ड मध्ये यायचंच नाही. शेवटी झक मारून त्यांना गायक तंत्रज्ञ हे ऍड करावं लागले. असं काहीच मराठी याला इंडस्ट्रीत व्हायला पाहिजे किंवा नाटक धंदे व्हायला पाहिजे. याच्यावर संजय कुलकर्णीचं पत्रकार आहेत ना, त्यांच्याकडे 2दा माझे लेख पण गेलेले आहेत की मग हे झालं का नाही खोललं जात. बरोबर. हा विभाग का नाही ऍड केला जात. लेखक, दिग्दर्शक, निर्माता ह्या सगळ्या पारितोषिक आहेत. आताच्या प्रत्येक नाटकामध्ये डान्स आहे. बरोबर. मला गरजेचा वाटतो आणि चांगला वाटतं दिग्दर्शक म्हणून तुम्ही प्राईज का नाही काढत. त्याच्यावर त्यांचं काय उत्तर आहे? काहीच नाही त्याच्यावर. पुढे काही त्याच्यावर मी माझ्या ग्रुपवर पण बऱ्याच वेळा चर्चा केली पण कोणाकडनं काही येत नाही. कारण काय, जेवढे ग्रुपमध्ये आता इंडस्ट्रीतले आहेत, मी सांगेन की मी मागेच आहे म्हणा, पण माझ्या बरोबर जेवढे कोरिओग्राफर आहेत तेवढे एका वरच्या स्टेप आहेत. मी जॉब करतो आणि जॉब करून हे करतो म्हणून मी कुठेतरी स्टेबल आहे असं नाही. मित्र हे लक्षात घ्या, आम्ही बाबा टीव्ही टॉकीजच्या वतीने आम्ही निर्मात्यांना पण आवाहन करतो ना, अवॉर्ड कमिटी जी आहे, झीची असेल कुठचीही असेल, जे नाटकाचे अवॉर्ड करतात किंवा सिनेमाला तर आज पण नाटकामध्ये डान्स कोरिओग्राफर जो डान्स डायरेक्टर आहे त्याला फार महत्व आहे. ते अवॉर्ड चालू करावं. निदान या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला विनंती करतो. गरजेचं आहे ते ऍक्च्युली आणि अत्यंत गरजेचं ना. त्या डिपार्टमेंटवर अन्याय होतो. 88 पासून जर मी काम करतो, यदागाईत पासून आजपर्यंत जर मी नाट्य क्षेत्रात वाद्यवृंद साईड सोडून म्हणजे कोरिओग्राफीची साईड सोडून ह्या विभागाकडे जर काम कोरिओग्राफर म्हणून करतोय ना, तर मग कुठेतरी एक सहल असते ना की बाबा माझ्या विभागाला पारितोषिक कधी चालू होणार नाही. व्हायला पाहिजे. कारण काय म्हणजे लोक नाटकातून बाहेर पडतात तेव्हा डान्सला नव्हतं. अरे काय सॉलिड डान्स होतं, मग कौतुक करायला 10 लोक येतात पण मग तिथे नावाजलं जात नाही. मग प्रॉब्लेम हा. मला वाटतं याची दखल घेतली जावी. पण पत्रकार पेपरमध्ये पण येतं त्यावेळी कुठेच नाव नसतं असं होतं. अरे कोरिओग्राफर हा पाहत अख्खं डान्सवर आहे. बरोबर. नाही खरं आहे, डान्सिकल झालेलं आहे. तर मी काय म्हणतो, आता येणाऱ्या नवीन पिढीला म्हणजे जे आता तुमच्या या सर्कलमध्ये येतात डान्सवर, त्यांच्यासाठी काय विशेष काय सल्ला द्याल तुम्ही? मला सल्ला एवढाच द्यावासा वाटतो, प्रामाणिकपणे मेहनत करा, देव सगळं द्यायला बसतो. क्या बात. मी जर प्रामाणिकपणे मेहनत केलं नाही तर प्रत्येकाला पैशाची गरज आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण कसं असतं ना, काही लोकांना जमतं, काही लोकांना नाही जमत. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलं ना तर देव यश द्यायला बसलेलंच आहे. मग तो मागे नाही बघत. फक्त तुम्ही आता करताना अगदी मन लावून काम करा. जेवढं मन लावून काम कराल तेवढं आउटपुट मिळतच मिळतं. हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. मस्त मस्त, खूपच चांगला सल्ला दिला यांनी. कंपल्सरी आहे. आणि मला वाटतं ही लोक डाऊन टू अर्थ आहेत, खालून वर आले. मी आता सुद्धा माझ्याकडे न्यू मुलं घेऊनच काम करतो. मी कुठेही दुसऱ्या ग्रुपला गेलेला प्रोफेशनल झालेला, कारण कसं आहे प्रत्येकाची काम आहे. तर माझ्याकडे माणूस जर नवीन येत असेल, नवीन तयार होत असेल तर मला आनंद आहे ना की माझ्याकडनं अजून एक नवीन ग्रुप तयार झाला. तर ती मुलं बाहेर जाऊन काम करतात. त्यांना जर काम असेल ना तर मी त्यांना डिस्टर्ब पण करत नाही, अजून नवीन मुलं तयार करतो. माझा मार्ग असा आहे की मी नवीन घडवत जातोय. म्हणजे जेवढे कोण माझ्याकडनं गेलेत ते घडूनच गेलेत की असं नाही. बरोबर. आणि मला कंटाळा येत नाही. जितकी जास्तीत जास्त लोक मला तयार करतात तेवढं मी तयार करतो. वारसा आहे तो पुढे सर. आम्हाला मुळात पहिल्यापासूनच तो कंटा दिला की आम्ही लोकसभा झाल्याच्या नंतर सुद्धा दरवर्षी शिबिर घेऊन नवीन मुलं तयार करतो. बरोबर. म्हणजे होऊ दे ना तयार, चांगली गोष्ट आहे. जर चांगलं आपल्याला आर्टिस्ट जास्त मिळतात आणि स्टेज मिळतं एखाद्या नवीन कलाकार, बरोबर, चांगले आनंद आहे. मला वाटतं मित्र, आज आपल्या सदरामध्ये सचिन गजमल नृत्य दिग्दर्शकाने खूप महत्वाची माहिती दिलेली आहे आणि ती प्रत्येकाने आत्मसात करावी, माहीत करून घ्यावा. जे काय अन्याय आहे त्याबद्दल सांगितलं त्यांनी. हे नाट्य अवॉर्ड मध्ये डान्स कोरिओग्राफरला अवॉर्ड सुरू व्हावं यासाठी आम्ही आवाहन करतो अवॉर्ड कमिटीला. धन्यवाद सचिनजी, तुम्ही आलात आणि आपले अनुभव शेअर केलेत. बाबा टॉकीजच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.